माळशिरस तालुक्यातील नवनाथ अरुण देवकाते राहणार धानोरे तालुका माळशिरस हा दुकानदार पोलिसांच्या ताब्यात अडकला असून या दुकानदाराचे गाव FIR मध्ये असे असल्यामुळे सदरचे गाव धानोरे असण्याची शक्यता आहे। माळशिरस तालुक्यातील खत व औषधे विक्रेते हे शेतकऱ्यांना भरमसाठ लुटण्याचा धंदा सुरू केला आहे। भरमसाठ पद्धतीने व चढ्या दराने विक्री केली जात आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग या दुकानदारावर मोठ्या प्रमाणात नाराज आहे। माळशिरस तालुक्यातील कृषी केंद्र चालकावर कृषी अधिकारी यांचा कसल्याच पद्धतीचा अंकुश राहिलेला नसल्यामुळे कृषी केंद्र चालक हे भरमसाठ पैसे कमवत असल्यामुळे या कृषी केंद्र चालकांना बारबालाकडे छमछम करण्यासाठी वळत आहे। याबाबत पाचगणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की पाचगणी खिंगर येथील पाचगणी टेंट हाऊसवर बारबाला नाचवल्याप्रकरणी 10 ते 12 बारबालांसह सोलापूर जिल्ह्यातील 24 बी बियाणे विक्रेता डीलर असे एकूण 35 ते 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व ॲडिशनल SP आचल दलाल यांनी या पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली। या घटनेनं सातारा जिल्ह्यात एक खळबळ उडाली आहे। यामध्ये पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टचे मालक डॉक्टर विजय दिघे आंबेधर ताजावळी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। काल रात्री 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। 2 महिन्यापूर्वी देखील पाचगणी येथीलच कासवंड येथे स्प्रिंग व्हॅली या रिसॉर्टवर देखील अशाच पद्धतीच्या बारबाला नाचवल्या गेल्या होत्या। यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध 5 डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पाचगणी देखील पाचगणी टेंट हाऊस वा रिसॉर्टवर मोठे कारवाई मानली जात आहे। काल रात्री 10:30 च्या सुमारास सातारा पोलीस यांची टीम वा रिसॉर्टवर पोहोचली। या रिसॉर्टवर सुरू असणाऱ्या छमछमवर सातारा पोलिसांनी छापा टाकला। यामध्ये रिसॉर्टच्या आत असणाऱ्या 12 बारबाला व सोलापूर जिल्ह्यातील कृषी खत विक्री व्यावसायिक असे एकूण 36 जणांना पोलिसांनी चौकशी करून ताब्यात घेतलं आहे। बाकी काही खत विक्री व्यावसायिक व बारबालांसह डान्स करणारे 5 ते 6 जण घटनास्थळावर आलिशान गाड्या सोडून पळून गेले असल्याची माहिती मिळाली। त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत। आरोपींची नावे पुढील प्रमाणे: भैरवनाथ चंद्रमण चावरे, पेनूर तालुक्यातील मोहोळ, डॉ विजय रघुनाथ दिघे, रा आंबेघर तालुका जावळी, पाचगणी टेंट हाऊस रिसॉर्टचे मालक गिरीश एकनाथ दिये, रा आंबेघर तालुका जावळी, व्यवस्थापक दत्तात्रेय काशीनाथ भोसले, खवणी तालुका मोहोळ, विठ्ठल शिवलिंग पंढरी साखरे, रा आंबेघर तालुका मोहोळ, सचिन सुधाकर वालुकर, रा अवंतिंगर, सोलापूर, नवनाथ अरुण देवकाते, रा धानोरे तालुका माळशिरस, विश्वजित कांतीलाल यलमार, रा सुपली तालुका पंढरपूर, आप्पा वसंत हेळकर, रा मोहोळ, गणेश हनुमान कर्नवार, रा मोहोळ, रवी भैस खानत, रा खानत वस्ती करमाळा, बाळासाहेब बाबूराव सलगर, रा निंबागी, सदानंद विठ्ठल देवकाते, रा सादेपूर, विलास बाळासाहेब चव्हाण, रा औसपूर निपाणी देवराई, अण्णा नाना पडवळकर, रा आटपाडी जी सांगली, प्रदीप बाबू खांडेकर, रा शेंडुगेवाडी मालवणी पंढरपूर, कैलास रामचंद्र बुळवे, रा साळवेश्वर ता मोहोळ, विजय श्रीमंत नागणे, रुपया कोंडारकी मुल्लेवाडी, महेश दत्तात्रेय खरात, रा सोनके पंढरपूर, अनिल तुकाराम विभूते, रा सुपली पंढरपूर, नंदकुमार श्रीरंग शिंदे, रा मोहोळ, सूरज दिगंबर कुंभार, रा आर वाके शिवनी अशी अटक करण्यात आलेल्या कृषी केंद्र चालकांची व खत विक्रेत्यांची नावे आहेत।